शेळ्या बांधल्या तिथंच पोरग दारू पिऊन आलेलं आणि ह्यानं बायकोला हाक मारा या त्याची सिस्टीम या झोप बायकोट झोप आहे पप्या बायकोट नाव पप्या होय अरे नाव घे की कचकुनी मशी हाणायला आज का काय तू काही कळानाच गेल उठ ना पप्याची माय अगं उठ ना बाईचाच गडी केला काय केला बाईचा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा गाढवाचं घोडं करतो म्हणले गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे काय ताकद संताची त्याचं कारण आहे हातात देवाचे आहे पण संताशेत की तुम्ही अच्युतात्मनिर्धारी ज्ञानोबराय म्हणतात देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी संत म्हणतील त्याचा देव उद्धार करणार हा धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरी नाथ लळा त्यांचा देव त्यांचा शब्द खाली पडूच देत नाही महाराज अजिबात नाही प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला बोलून गेले की देव खरं करणार ही ताकद संताची कळायला लागले का मग संतांच्या पायावरच परमार्थ संसार एक करता येतो दुसरीकडे एक होत नाही कारण खतरनाक पाय आहेत ना महाराज त्यांची ताकदच तेवढी तोला देवाच्या बापाला करा वाकविण्याची ताकद संतांमध्ये महाराज खरं करा वाकवित ए देवा देवा वळवळ करायची नाही लक्ष द्यायला लागलं हे देवा कळतय का कळतय तुला आमुची या भावे तुझं देवा पण हे का विसरून राहिलाशी हे का विसरून राहिला आमुची या भावे तुझं देवा पण हे का विसरून राहिला देवाला बी कानावर गेलं पाहिजे ना तुला जी लोक देव म्हणून तुझ्या पाया पडायलेत ना संत म्हणालेत तुझ्या जी देव म्हणून लोक पाया पडायला लागलेत ना अरे आमच्यामुळे तुला देव पण नाही तर तुला कोणी विचारलास तर आमुची या भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलासी हे आमच्यामुळे देव पण ही गोष्ट विसरायची नाही लक्षात ठेव हा आम्ही जर ठरविलं तर आम्ही काही बी करू शकतो म्हणून देवा ध्यानावर ये जरा मुद्दा एवढाच आहे की संतांच्या ठाईच परमार्थ संसारीय करता येतो म्हणून महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई कसं काय सांगतो तुम्हाला कसं आहे देवानं गाय नावाची मशीन तयार केली कोणती मशीन बोल काय गाय मशीन तयार केली चारा टाकायचा आणि दूध घ्यायचं अशी मशीन आहे का कुठं हा बर गायीचा मुडा आला तर पावसाळ्यात गाय गाव खरात बी चरत नाही का गावाच्या भोवताली मग तिचे दूध काय अमंगळ नाही गावाच्या भोवताली गाय चरती काही बी खाती म्हणून गायीचा मालक म्हणतो का ना कुठं विचारली हिचं दूध आता चेहात टाकायचं नाही असं म्हणतो का अरे वरपू हाणतोय गावरान गायचे म्हणून उलट महाराज लोकांनी पाहिजे होतं प्या गावरान नाही म्हणतात का नाही हा बोलणं कळायला लागलंय का याचा अर्थ एकच आहे की त्याला पक्क माहिती देवानं गाय नावाची मशीन तयार केली पण मध्ये फिल्टर बसविलेले इकडून चारा खाल्ला की तिकडून गायचं दूध फिल्टर होऊन येणार तस कांदा लसूण बेकार आहेत पण संत नावाची मशिनरी एवढी पॉवरफुल आहे उचलले कांदा लसूण आणि त्या मशिनरी दिले फेकून तर पलीकडून येताना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई
सावता महाराज नावाच्या मशनीत फेकून दिला तर कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी आवो मोठ नाडा विहीर दोरी आणि अवघी व्यापिली पंढरी सावत्याने केला मळान विठ्ठल पायी गोविला गळा. ऐकायला लागलात का? हा, याचा अर्थ एकच आहे. कांदा असू द्या बेकार किती बी असू द्या, संत नावाची मशनरीची एवढी ताईट आहे, कसला बी आटम त्याच्यात टाका भोगाच होतोय. मग एक मशनरी आळंदीलाय, ज्ञानेश्वर महाराज नावाची मशीन खतरनाक आहे. येडे वाकडे गबाळे कसले बी शेंबडे हेंबडे. इकडून आमच्या सारखे कीर्तनाला महाराज आले की महाराज एवढं आमचं ही एवढं आळंदीला घेऊन जा. का तिला हुशार आहे का? नाही नाही हुशार आहे नाही व ह्याला काही येतच नाही आळंदीला तरी निहा असं म्हणतात का नाही? हा, मग ही येडे वाकडे काळे कसले बी उचलायचे ना आळंदीच्या त्या माऊलीच्या इंद्रायणी बुडवायचे कसले बी अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले. बरोबर आहे का नाही महाराज? कसले बी उचलायचे येडे वगैरे गाबडे आणि तिथं नेऊन आळंदीच्या मशनीत टाकायचे. आळंदीचं का एकदा पाणी लागलं र बाबा, कळायला लागले का? आणि एकदा का मधुकरी खाल्ली माऊलीचं दर्शन आणि इंद्रायणचे आंघोळ येळे गबाळे बी गण लावून धोतर लावून गाले की मग कुणी बी माऊली माऊली म्हणतेत का नाही? अहो मशनरी आळंदीला एक आहे, इकडं दिहूला एक मशीन आहे दिहूला, अरे इकडं मराठवाड्यात पैठणला एक मशीन आहे, पैठणला नाथ महाराज नावाची मशीन खतरा मशीन आहे महाराज. हा, ह्या मशनरी एवढी खतरा आहेत. उचलायचे कुणी बिन त्याच्यात टाकून यायचं. पलिकून येताना लाभ पायी उत्तम, कळालं का? उत्तम लाभ त्यांच्या पदरात पडणार, उत्तम लाभ महाराज. हा, उत्तम उत्तम कुणाला म्हणायचं? नावाचा उत्तम नाही, नावाचा उत्तम नाही. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे, उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे, उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे, उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे. तेथे भेद शून्य मावळला मावळला, तेथे भेद शून्य मावळला मावळ. हे तेथे भेद शून्य मावळला. उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे ते भेद शून्य मावळला. उत्तम आपल्यावाने नाही. हा ना, दोघी जणीचे भांडणं होत शेजारी शेजारी बाया असत राहायला, दोघीचे भांडणं होत. ही इकडून लोटणार आणि ती तिकडून लोटणार. झाडतानी पहाटे सकाळी बोलायचं येत नाही, हिनं तिला बोलताय तिनं हिनं बोलताय. त्या होड्यात मांजरीनं उडी हाणाव आणि मग शेजारीचा ठट बघाव, मांजरीन तिकडून इकडून इकडून तिकडे उडी हाणली. मग हिचा बघाव आग फिरकी हितच काय फिरी 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 उड्या हाणायला लागलीस. हा, लोई बाया नंबरी महाराज जरा मावा पडायला होता हो. लोई शा देणार बाया नंबरी महाराज, शेळीवर घालून शा देणार, मांजरीवर घालून शा देणार, कुणावर बी घालून शा देणार महाराज. शा द्यायच्या असावत आणि कुत्रा यावा कसा बोंबला थिंडायला आता उगच नाव न घेता टोला हाणणार बाया. लोईच नंबरी महाराज. देवानं डोकंच कसं बनविलंय कसं नाही देव जाणे महाराज. असं डोक्यात मेमरी कार्ड फिट बसविलेले बायाच्या महाराज. बायको कुणाची बी असू द्या तेवढे गेर टाकणारच महाराज. बरोबर आहे का नाही? मग गरीबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या, मुख्यमंत्र्याची असू द्या, कुणाची बी बायको. पण हे बघा, जीवनात काय बदल करायचा आहे तेवढा लग्नाच्या आधीच करायचा. लग्न झाल्यावर तुम्ही चॅनल सुद्धा बदलू शकत नाही, बदलू शकत नाही. लय अवघड. मी लग्न केलंय मला माहिती की. हा, मला माहित नाही का सांगा? रोज पोराला आंघोळी मीच घालतोय.
हा मग कसे कसे हसत येत बघा ना. तुम्हाला वाटलं माझं लय इचकलंय काय की नाही नाही नाही, माझं एवढं बिघडलं नाही. एवढं बिघडलं मी कुंभमेळ्यात जाईन तसं नाही. बरोबर आहे काय? मायावर घेऊन तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा, बाकी काय नाही. लक्षात आलं का? आणि संसारात भांडण व्हायला वेळ लागत नाही. निमित्तच पाहिजे महाराज, त्याला निमित्त फक्त. हा कशाहून बी भांडणं होणार महाराज, कशाहून बी. लक्षात आलं का बोलणं? इकडे लक्ष द्या. मुद्दा मुद्दा आमच्या गावात एक बाई नवऱ्यावर लई संशय घ्यायची. बायको गेली माहेराला, संशय. नवऱ्याला फोनच केला, मला कुठं आहे? ते मला घरी. हा घरी तोय. किचन मध्ये जाऊन मिक्सर लावा बरं. हे गेलं किचन मध्ये, लावलं मिक्सर, भुर्र आवाज आला. बरं 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 ठीक आहे. दुसऱ्या दिवशी केला, कुठं आहेत? अगं घरीच आहे ग. जा बरं किचन मध्ये लावा मिक्सर. लावलं, भुर्र वाजलं. तिसऱ्या दिवशी कुठं आहेत? घरीच आहे, लावा मिक्सर. 3 दिवस मिक्सर वाजलं. बायकोला वाटलं आपला नवरा सुधारला. बायको घरी आली सरप्राईज देण्यासाठी नवऱ्याला. आणि घरी आली, नवरा घरी नव्हता. लेकरू होतं बारक. त्याला विचारलं, पप्या तुझा बाप कुठे गेला? मला तू गेलीस त्या दिवशीच गेलाय, पण संग मिक्सर आणि चार्जिंगची बॅटरी घेऊन गेलाय. कुठे गेलाय ते आपल्याला काही माहित नाही म्हणलं. कळलं का नाही? संशय बाया कशा हसायच्यात बघा. मॉय मेलेला कोणी आणलो गो. नवऱ्यावर संशय घे जाऊ नका, बाकी काही बी करी. आणि तुम्हाला विनंती आहे बघा, वजनात घरी जायचं, वजनात. आणि बायकोला म्हणायचं, ए जेवायला वाढ चाल. काय म्हणायचं? ए जेवायला वाढ चाल. पण मी बोलायचं नाही, जेवायला वाढतीस का गो असं नाही म्हणायचं. ए चल जेवायला वाढ. मिशा राखून बोलायचं, पण मिशा राखून वाढ जेवायला. बाया सात्विक असतात, बिचारे जेवायला वाढणार आहेत, त्यांना काळजी असते नवऱ्याची. आणि एखादीची जर बायको म्हणलीच नसते वाढीत, बाह्या मागं सरायच्या. जी होईन ती होईन. आता तुम्ही जगातात ना त्यांच्यासाठी बाह्या मागं सरायच्या, बाहेर जायचं. चप्पल घ्यायची, भेटत नाही, पायात घालायची, 10 येऊन जीवन यायचं. लक्षात आलं का बोलणं? लक्षात आलं का? लक्षात आलं का नाही बोलणं? कळालं का नाही कळालं? हा आता नीट आहे का? काय काय वाटलं आपल्यासाठी चांगलं गड्या. इकडे लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात, हे तो एक संता ठाई. आणि उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे म्हणल्याप्रमाणे लाभ पायी. उत्तम लाभ मिळवायचा असेल तर संत सेवा एक. आणि संत सेवेतला दुसरा एक प्रकार आहे की मी त्यांचा म्हणाविता त्यांचा दास. शाबास पहिलवान. म्हणाविता त्यांचा दास. टाळं पाय बाप, टाळं. म्हणाविता त्यांचा दास. त्यांचे दास. म्हणाविता त्यांचे दास. पुढे आस उरेना. 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 मन
पायी उत्तम उत्तम लाभ मिळवायचा असेल तर म्हणविता त्यांचे दास. मी त्यांचा कोण आहे म्हणावं लागेल? दास आहे म्हणावं लागेल. कारण दास होण्यातच मजा आहे, मालक होण्यात मजा नाही. आणि मालक होण्यात मजा असते. तुकाराम महाराज असं म्हणलेच नसते, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मल. नीट ऐका, ओय नीट ऐका. नवीन नवीन लग्न झाले, नीट ऐका. डायरेक्ट तुम्हाला सासू होता येणार नाही, त्याच्यासाठी आधी सून व्हावं लागते. कळाले का? डायरेक्ट सासू होत आहेत जायचं का? मी ह्या घराची सासू म्हणू ना, मी या घरची सासू थोबाड तोंडे. कशा सासू तू? लग्न झालं, एक जणीचं नवीन लग्न झालं, माय रडायली, बाप गळ्यात पडपड राहिले. काय पोळीचा मूड फिरला, पळतच घराकडे निघाली, पळतच. बापानं माईने धरली, असं करू नाही, नांदाय जावं लागतंय नवऱ्याच्या घरी. ती म्हणली का बसावं मोच यार जर राहिलं या. लक्षात आलं का? लक्षात आलं का नाही? आता पहिल्यासारखं काळ राहिलं नाही महाराज. पहिलं वा 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 वा. अरे लेक निसती नांदायला जरी जायची म्हणलं ना, माईच्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी व्हायचं. बरोबर? पुरीच्या बी डोळ्यातून यायचं महाराज. डोळे भरून येते का नाही? आठवार तुम्ही नांदायला जात होता तेव्हाचा प्रसंग कसं वाटायचं? बहिणाबाईच्या गोड कविता आहेत. आज माहेर आले जाणं झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या र ठेसा. आई मी तुम्हाला विचारतो, खरं सांगा, ठेस ही पायाला लागत असते का दगडाला लागत असते? बोला ना. ठेस पायाला लागत असते का दगडाला? पायाला. माझी माय, मी 4 वर्षाचा होतो, मला चांगलं कळतंय. माझ्या गावापासून माझ्या आईचं गाव म्हणजे माझा आजोळ एक 10 किलोमीटरचं होतं, 10-15. मधून डोंगरातून चालत जावं लागायचं. आणि माझी माय मला हाताला धरून ही कविता म्हणायची. माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या र ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली र वाचा, आज माहेराले जाणं झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. गोड सांगायची माझी माय. लहान होतो आम्ही त्यावेळेला आमची माय आम्हाला शिकवत होती, हाताला धरायची, गाणे गायची. खरं सांगू, 4 वर्षाचा होतो तेव्हा खूप आजारी असायची आमची माय, आजारी असायची. आम्ही जायचो, माय काय होते तुला? बाबा माझ्या नंतर नीट राहा रे बाबाशी माय आम्हाला नेहमी बोलायची. लहान लहान होतो आम्ही. 5वी पहिलीला शाळेत जायला लागलो, 5 वर्षाचा होतो. आणि त्याच वेळेला माझी आई मला सोडून गेली. लहान होतो, 5 वर्षाचा. 5 वर्षाचा असताना माय मेली माझी. इथं बसलेल्यापैकी कोणाची माय मेली असेल ना, तिला विचारा खरं काय असतं ते. सिंधुताईची माय गेली, कापरे भाऊची, हनुमान भाऊची माय गेली. खरं म्हणजे तुम्ही त्यांना विचारा माईचं दुःख काय असतं. इथं बसलेल्यापैकी कुणाला जर माय नसेल तर तिला विचारा माईचं दुःख. ती सांगेन की माय मेली की त्या दिवशी माहेर आपलं संपलेलं असतं. बघा, तिला इथं बसलेल्यापैकी कुणाला जर माय नसेल ना, तिच्या तोंडाकडे बघितलं तरी डोळ्यातून खळखळ पाणी येत. आई आई असते. 80 वर्षाची माय असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या. 80 वर्षाची माय ही 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही. येऊ दिल आई तुमची? तुम्ही जाऊ दिली माय मुलीची पिशवी रिकामी? माय मुलीच्या पिशवीमध्ये गहू टाकते. आठवा रे तुमची माय डोळे भरून येतील. माय मुलीच्या पिशवीमध्ये गहू टाकते, माय मुलीच्या पिशवीमध्ये ज्वारी टाकते, माय मुलीच्या पिशवीमध्ये बाजरी टाकते. अरे कांदे काय द्यायची वस्तू असते का? माय मुलीच्या पिशवीमध्ये लसूण सुद्धा, कांदे सुद्धा टाकून देत असते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणतोय सिंधुताई एवढ्या मोठ्या अधिकारी आहेत.
पण जो 4 वर्ष झालं त्यांची माय, 4 वर्ष झाले ना भाऊ, माय गेली मुंबईला, पुण्याला, कुठे जरी ड्युटीला जात असता, माय जोपर्यंत होती तोपर्यंत काय कमी सिंधुताईला काहीच नाही ना, पण तरीही म्हातारी माय, सिंधू हे तुझ्या पिशवीत राहू दे. अरे उसाचे तुकडे कुठे देत असतात का दादा, माय असते. गड्या माय ज्या दिवशी मेली त्या दिवशी माहेर तुमचं संपलेलं असेल. माय मेल्याच्या नंतर भाऊजाईनं कितीही चांगली साडी घेऊ द्या, माईनं घेतलेल्या साडीतून भाऊजाईनं घेतलेल्या साडीच्या सुतामध्ये बदल आल्याशिवाय राहणार नाही ना. आई असते ना ती माझी माय मी वयाच्या 5व्या वर्षी गमावलेली. लहान होतो, आमची माय मेली त्यावेळेला. एक असा दिवस जात नाही आज सुद्धा आम्हाला की आमची माय आठवत नाही. रोज माय आठवते, रोज. एखाद्या वेळेला भूक जर लागली ना दादा, तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं. आपली माय मेली, या जगात आपलं कोण आहे? 50,000 रुपये घेऊन मी घरी जाईल, पण मायेनं अंगावून हात फिरवणारी माय नाही. खरं सांगू दादा, माझ्या माईच्या नंतर 2 वर्षांनी बाप मेलेला माझा 7व्या वर्षी. काही लोक म्हणतील की महाराज एवढं चांगलं कीर्तन तुम्ही 2 दिवस केलंय आणि आज या 3ऱ्या दिवशी आमच्या डोळ्यात तुम्ही पाणी आणलं, का रडवलंय आम्हाला? काही लोक असे म्हणतात की महाराज नेहमी सांगतात आई वडिलाचं तेच बऱ्याच दिवसानं सांगतात. दादा मला माझ्या घरचा इतिहास सांगायचा नाही रे. माझा ऐकून इथं कीर्तन बघत असणाऱ्या या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांपैकी अरे 1000 जरी लोकांनी माय बापाला सांभाळायला सुरुवात केली तरी माझं कीर्तन सफल झालं, याच्यापेक्षा मला काही. आई आई गोड गाणे म्हणायच्या, गोड चांगलं असायचं. म्हणून माझ्या दादानो, जाता जाता माझी हातपाया पडून विनंती, माईला बापाला कधी विसरू नका आणि आम्ही त्यांचे दास आहेत असं म्हणायला शिका. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आशा राहतच नाही शिल्लक. आशा नावाचा आटमच संपून जातो महाराज, काही नाही राहत. आणि एकदा आशा संपली की मग संत हे कृपेचं दान देतात. 3ऱ्या चरणात कृपादान केले संती, 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 कृपादान केले संती. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, कल्पांती कल्पांती मनविता त्यांचे दास, मनविता एकदा का मी त्यांचा दास आहे म्हणलं, कुणाचा? संताचा. बोलो चला, कुणाचा? संताचा दास आहे म्हणलं की मग महाराज म्हणतात कृपादान केले संती. संत कृपेचं दान देतात. कृपेचं काय घेतात? दान. आणि संतांची कृपा आहे, आपली नाही. त्यांची कृपा झाल्यावर रेडा सुद्धा वेद बोलतो, होता कृपा तुमची पशु बोले वेद. आपल्या कृपेनं काहीच नाही होत. माझा तर आशीर्वादच लागा नाही भाऊ कुणाला, त्याच्यामुळे मी द्यायलाच गेलो कुणाला. गेल्या वर्षी दिलता मी दिंडीमध्ये एक जणांना आशीर्वाद. मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल. काल भेटलं मला, मी म्हणलं बरं आहे का? हो म्हणला 10 एकर इकलं. माझा एक मित्र आहे, 12वीचा निकाल बघायला चाललो होतो मी. लय दिवस झाले त्याला, 12वीला होतो मी तेव्हा. निकाल बघायला चाललो. माझा मित्र म्हणला कुठं चाललास? मी म्हणलं निकाल बघाय. माझा बी बघून येईन. मी म्हणलं तिकडे हॉल तिकीट घेतलं, नंबर घेतला. पण त्यानं सांगितलं हे बा मी डायरेक्ट नापास झालोय असं सांगायचं नाही. मी म्हणलं मग कसं सांगू? देवदेवाच्या भाषेत सांग म्हणलं. म्हणलं देवदेवाच्या म्हणजे? माझा बाप मारीन म्हणला. माझ्याकडे नुसतं बघायचं आणि एवढं म्हणायचं. एक विषय गेला असला की तुकाराम तुकाराम, ठीक आहे. 2 विषय गेले असले की असं बघायचं आणि एवढंच म्हणायचं ज्ञानोबा तुकाराम. मी समजून 2 विषय गेले. मी म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं तेवढं. मी गेलो, निकाल बघून आलो. ते बापाजवळ होतं, त्यानं मला असं केलं महाराज. मी म्हणलं काय? मी म्हणलं पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कळलं का नाही कळलं अजून बी?
नसलं कळलं तर जीवन जा डबल एकदा. सगळेच गेले ना असं झालं ना काय. कुणाचा बी आशीर्वाद बघा, आशीर्वाद द्यायला ज्ञान लागत आणि शाप द्यायला तप लागत. आता ज्ञान बी नाही तप बी नाही, अजिबात नाही. तसलं ना का त्या बाबा नारळ दिलं मला पोरग झालं, हे त्या बाबा नारळ दिलं पोरग झालं. तो कोबराने असं खंडन करून टाकले असले लोकांचं. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. खंडन केलंय. तू कोबरा तोंडातले म्हणून बोलावलंय. नवसानं कुठे लेकर होत असतील का? आणि नवसान लेकर झाले तर नवरा करायची काय गरज पडली असती. म्हणून ध्यानात जरा, हे असल्या कोणाच्या बुवाच्या बाबाच्या बाईच्या माग लाग जाऊ नका. थोतांडे सगळं. हा त्यांनी नारळ दिलं की बोरला पाणी लागत आणि ती तिकडे बिगर पाण्याचा मरायला लागला उपाशी. त्यानं का म्हणून घेतला नाही बोर एखादा. खरंय चुकीचं आहे का सांगा ना मला. हा 8-8 दिवस आंघोळ्या करीत नाहीत आणि त्यांच्या अंगात देव येतो. आणि नवरा आई काय चुकलं, आई होय तू ही लिंब घेऊन. कसं बी वाग जाऊ नका कसं बी. म्हणून इकडे लक्ष द्या. कृपादान केले संती, संतांनी कृपा जर केली की कल्पांतीही सरेना. त्यांच्या कृपेची ताकद आहे. कल्पाचा अंत झाला तरी त्यांची कृपा संपत नाही. आपल्या कृपेनं वाटूळच होणार महाराज. आपलं काहीच नाही. आशीर्वाद लागत नाही, शाप लागत नाही, काही नाही महाराज. तुम्हाला वाटतं का आता मी चांगलं कीर्तन करून घरी गेलो म्हणजे माझी बायको माझी आरतीच करीत असत. मी कीर्तन करून गेलो की बायको आलं वय आमचं कीर्तन. उलट सकाळी सकाळी मला तिथे जाऊन पाठ जर झाली तर मला तिथे जाऊन म्हणावं लागतंय जगजोगी जगजोगी जागी जाग बोल म्हणावं लागतंय. मला काय करावं, काकडा सुरू करावं लागतं. आता तुम्हाला वाटतं का हे आता रामेश्वर महाराज थोटे येतं, हे थोटे महाराज आहे, हे चांगला पकवाज. तुम्हाला वाटतं का ह्यांची मांजर घरी गेल्यात नंतर म्हणता असं म्हणून की किती चांगला पकवाज. अजिबात नाही. ती म्हणती मला थापा मारू नका आणि तुम्ही मला थापा मारले तर मी तुम्हाला चाट मारल्याशिवाय राहणार नाही. आता ही गायक आहेत, हे तर काय मुंजेच आहेत, ह्यांचा काही विषयच नाही. बरोबर का केली राहुल नाही ना. हा मग काय नाही. दराडे महाराजाचं तर लग्न झाले बरोबर. त्यांची बायको तुम्हाला वाटतं का गायकाची किती चांगली चाल म्हणायची असली चाल म्हणली ती म्हणजे माहिती किती चालीची ती पडा मध्ये 100% माणसाच्या चाली बायाने ओळखिल्यात का नाही ओळखिल्या. हा ओळखिल्यात का नाही त्या बघा हो म्हणायला. मी काहीच म्हणलो का त्यात म्हणाय. लक्षात आलं का. काही नाही इथं काही नाही. म्हणून मी मगाशीच एक वाक्य बोललो. आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते. पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता ते करा जे देवाला वाटतं ते. मग होईल तुम्हाला वाटतं ते. कळलं. तुम्हाला वाटतं ते होणं महत्वाचं नाही. देवाला काय वाटतंय ते होणं महत्वाचं आहे. पण इथं देवाला काय वाटतंय ते करा. म्हणून हे बघा देवाला वाटतंय संताची सेवा करावं आणि त्यांची सेवा केली की संत मोकळ्या मनानं दान देतात. एवढं दान देतात पैशाचं नाही ह्याचं नाही. हे बघा हे दिलेलं कधी ना कधी संपणार आहे. पैसा कधी ना कधी बोला की संपणार आहे. इस्टेट कधी ना कधी संपणार आहे. काहीच राहणार नाही महाराज, काहीच राहणार नाही. मग अशी म्हणलो ना जनी जाते गाईल कीर्ती राहील. फक्त कीर्ती राहत असते दुसरं काही नाही. तू का म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. फक्त कीर्ती राहणार आहे. मग कशासाठी एवढी धडपड करायची बाबा. हा ह्याचा काटा काढ त्याचा काटा काढ, ह्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्याली कशासाठी. हा हिचं शेण चोर तिचं सरपंच चोर कशासाठी ग. पारो हे शेवंता कौसा हौसा मंजुळा कमन गा बाई. हा शेण चुरून आणलंय शेण रस्त्यावरच शेण. आणि दुसरी बाई गेली माझ्या म्हशीचं शेण या. अगं ती म्हणली मी रस्त्यावरच आणलं या. काही बी महाराज काही बी तराच नवी 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 तरा. प्रत्येकाची बाजू निराळी महाराज. प्रत्येक मला आता आम्ही कसं आम्ही रोज फिरतो ना आम्हाला अनुभव येतात ना. खेड्यापाड्यात वेगळं शहरात वेगळं. शहरात गेलो 7 ते 9चा टायमिंग येणार आमच्याकडे. नमस्कार महाराज चला आमच्या घरी चहा घ्या. आम्ही चहा घ्या जावा आणि त्यानं बायकोला हाक मारावा. ए स्मिता ए स्मिता अगं उठतेस का ग. म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. आणि तिची बोलण्याची सिस्टीम पुन्हा इश्य कट्या कशाला उठवलंस रे बंटी. ए रामेश्वर ए भैरू
कशाला उठवलं श्री? जसं कुत्रे पाळलेलं बंटी. आणि ते हळूच पांघरून मागे सर किती लय अवघड महाराज, लय अवघड. अगं उठ ना, बाबा आले. ते हळूच म्हणणार, अरे मला खूप कंटाळा आलाय रे. अरे महेश, मला खूप कंटाळा आलाय रे महेश. ए महेश, मला खूप कंटाळा आलाय रे. तू चहा कर, बाबांना दे, मला दे, मला फार कंटाळा आलाय प्लीज. खेड्यातले सुनील सर ह्याच्यापेक्षा नंबरी, शहरातले खेड्यातले नंबरी. आमच्याकडले का 11 वाजता कीर्तन संपत, 12 वाजता आमच्याकडे येणार. जय हरे, जय हरे बाबा, जय हरे. दुधाला येता का? दुधाला आम्ही दुधाला जावा. पांदीनी रानात राहतो. त्यो एका टायरात 9 पंक्चर, 100 प्रमाणे 900 गेले आणि दूध पाजून 100 दिले. केवढ्याला पडलं? आणि तिथं गेले, हन बायकोला हाक मारा. शेळ्या बांधल्या तिथंच, पोरग दारू पिऊन आलेलं. आणि हन बायकोला हाक मारा, या त्याची सिस्टीम या. झोप, बायकोटना झोप आहे. पप्या, बायकोटना पप्या होय. अरे नाव घे की कचकुनी, मशी हाणायला आज का काय? तू काही कळानाच गे. उठ ना, पप्याची माय. अगं उठ ना. ती हळूच पांघरून मागे सरकीतीन बोलती, काय लावलंय व ट्वाय 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 ट्वाय. माणसाला साखर झोप लागायचा टायमान उगा ट्वाय 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 करी जावा. अगं महाराज आलाय, जाय म्हणाव चुलीत मेलं. मी निघालो. मी म्हणलं ह्या बाग चहा देऊ नको पण चुलीत घालू नको. ह्या बाग मी निघालो. म्हणून मी मधला मार्ग काढलाय. अरे महेश, मी मधला मार्ग काढलाय. बायकोला उठू नको आणि तू चहा करू नको. सुट्टे 10 रुपये दे, मी वाटाने पेतो. कुठं नादी लागाव. लक्षात आलं का? बोल. माणसं मोकळे झाले पण 2-4 दिवसात, बरोबर आहे का नाही? असे खळखळून हसले. असं पुण्या मुंबईत हसण्याचे क्लास आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून कृपेचं दान हे फक्त संत देऊ शकतात. कृपादान केले संती, कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असलं तर माफ करा. जेवढं बरोबर तेवढं शांतीब्रह्म गुरुवर्य पांडुरंग महाराज मुंडे यांच्या आशीर्वादानं परमपूज्य गुरुवर्य व्याकरणाचार्य आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ, वेदांत साधना स्थली लाडेवळगाव यांच्या मुखातून जेवढं ऐकलं तेवढं चांगलं होतं. तेवढं गुरुजींच्या मुखातलं, विनोदाची भाषा ती माझ्या मुखातली, त्यांच्या चरणी समर्पित. वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले पुढे वेणे वा पुढे उत्तरे, क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या बोला. क्षमा अपराध महाराज तुझे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की.